पुत्रदा एकादशी ही एक विशेष एकादशी आहे. वर्षातून दोनदा पुत्रदा एकादशी येते, एक पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात. दोन्ही एकादशींचं महत्त्व सारखंच आहे. या एकादशीला पवित्रा एकादशी असंही म्हणतात. पुत्रदा एकादशीचं महत्त्व की ह्या एकादशीला संतान प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. ज्या जोडप्यांना मूलबाळ होत नाही ते भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत करतात. याशिवाय ज्यांना मुलं आहेत ते त्यांच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा केल्यास संतान प्राप्ती होते असं मानलं जातं. त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत केल्यास जास्त फायदा होतो. याची व्रत कथा अशी की पौराणिक कथेनुसार महिष्मती नगरीचा राजा महिजित खूप सज्जन आणि धर्मनिष्ठ होता, पण त्याला कोणतीही संतान नव्हती. त्यामुळे तो खूप दुःखी होता. एके दिवशी त्याने आपल्या राज्यातील प्रमुख प्रतिनिधींना बोलावून आपली व्यथा सांगितली. त्यांनी राजाला लोमेश ऋषींकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. राजा आणि त्याचे प्रतिनिधी लोमेश ऋषींकडे गेले. राजांची व्यथा ऐकून ऋषींनी ध्यान लावले आणि राजांच्या मागील जन्माची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की राजा मागील जन्मी एक धनहीन वैश्य होता. एकदा ज्येष्ठ महिन्यातील एकादशीच्या दिवशी तो एका जलाशयावर पाणी पिण्यासाठी गेला. तिथे एका तहानलेल्या गायीला पाहून त्याने तिला पाणी पिण्यापासून रोखले. यामुळे त्याला पुत्र प्राप्ती झाली नाही. ते ऐकून राजाला पश्चाताप झाला. तेव्हा ऋषींनी त्याला सांगितलं की श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी पुत्रदा एकादशी जर तुम्ही आणि तुमच्या राणीने श्रद्धेने केली तर तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल. लोमेश ऋषींच्या सांगण्यानुसार राजा राणीने हे व्रत भक्तिभावाने केले आणि ह्या व्रताच्या पुण्याने त्यांना एक तेजस्वी पुत्र प्राप्त झाला. त्यामुळे ही एकादशी संतान प्राप्तीसाठी खूप फलदायी मानली जाते. रामकृष्ण हरी.